सर्व सदस्य या शाळेचे मंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. छत्रपती शिवाजी
अगदी बसून सुद्धा हे पाश पुरवण्यात तयार झालेले आहे. टाळ्यांच्या गजरात त्याला प्रेरणा द्यायची आहे. शिवराज इंगळे आता त्याचा साथ सोडतील. आयुष आणि आयुषने पाश घेतलेला आहे आणि तो देखील छान पद्धतीने फिरवला लागलेला आहे. अतिशय असा हा पाश फिरवण्यासाठी इयत्ता 5वीची मुलगी पाश फिरवण्याचा प्रयत्न करते आणि खूप चांगल्या पद्धतीने पाश फिरवला लागलेला आहे. आणि आपल्या प्रशिक्षकांच्या मदतीनं पाश फिरवण्याचं या ठिकाणी जातो हे दाखवत आहे. आणि आपल्या सहकार्यापर्यंत पाश आहे तो युद्धामध्ये एक रणनीतीचं काम करतो. खूप अतिशय छान पद्धतीने इयत्ता 5वीची विद्यार्थिनी या ठिकाणी पाश फेकत आहे आणि पुन्हा घेत आहे. शिवराज इंगळे इयत्ता 6वीचा विद्यार्थी देखील पाश फिरवत आहे. आयुष इंगळे स्वरा पाटील या ठिकाणी तलवारबाजीचा प्रात्यक्षिक दाखवत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं कौशल्य यामध्ये देखील आत्मसात केलेलं आहे. प्रयत्न आणि जिद्दीची साथ या जीवनावर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि एक वीर बाकीच्या सहाय्यानं बोलले जात आहे. सण साजरे करण्याच्या आधुनिक पद्धतींचे पर्यावरणपूरक नियमन. माझा विषय आहे नागपंचमी. अबोली सागर पाटील. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आमचे वर्ग शिक्षक श्री सतीश कुमार सर यांना मिळालेल्या फेलोशिप अंतर्गत शिवकालीन मर्दानी खेळ यामध्ये आम्हाला सहभागी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आणि कुंभार सरांच्या मदतीने शाळेमध्ये 5 आकाश कंदील बनवले होते व ते आम्ही घरी मिळवून लावले व मी मागील वर्षी खूप फटाके वाजवले होते, परंतु ते फटाके वाजवण्याऐवजी ते पैसे जमा करून गोरगरिबांना दान केले व ही अलगद फिरते. तुम्ही आमचे होऊन गेलात. अगदी अल्पावधीत कुदळे सरांनी आपली साहेबगिरीची चादर बाजूला सारून आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अगदी अल्पावधीतच एकरूप झाले. तुमच्या इकडं आल्यानंतर उद्या कोणाची जयंती आहे? शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. 26 जानेवारीला कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात सुद्धा कुंभार सर असतील, शेटके सर असतील, पाटील सर असतील, सुतार सर असतील, बामणे सर असतील किंवा भोसले मॅडम किंवा गद्दर मॅडम, कुणाचं नाव राहून गेलं तर माफ करा. त्यांनी सुद्धा इतकं चांगलं 26 जानेवारीचा कार्यक्रम आम्ही सर तुम्हाला कदाचित व्हिडिओ आला असेल कुंभार सरांच्या माध्यमातून. इतकं भारी वाटलं ते की अध्यक्ष म्हणून मला जरा माझी छाती ताणली होती. आजच्या कार्यक्रमासाठी आपले शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे साहेब हे एवढ्या लांबून आलेत आणि त्याने आमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं. साहेब, तुम्ही अतिशय प्रेमानं हा कार्यक्रम पाहिलात आणि आमच्या मुलांचं कौतुक केला, त्याबद्दल तुमचंही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.